मौजे कोपर्डा येथील विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन सोहळा गुरुवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार श्री रावसाहेब पाटील दानवे, माजी केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार, उद्घाटक आमदार श्री संतोष पाटील दानवे, आमदार नारायण कुचे, आमदार बदनापूर विधानसभा, श्री गणेश बापू फुके, जिल्हा परिषद सदस्य जालना, सौ आशाताई मुकेश पा पांडे, जिल्हा परिषद सदस्य जालना, डॉक्टर चंद्रकांत पा साबळे, जिल्हा परिषद सदस्य जालना, श्री गणेश पा ठाले, भाजपा तालुकाध्यक्ष, भोकरदन श्री उत्तमराव पा शिंदे, उपवाइस चेअरमन खरेदी विक्री संघ भोकरदन, माननीय श्री मुकेश पा पांडे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, श्री सुधाकर पा दानवे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, विनीत सरपंच गणेश पाटील पाबळे, ग्रामसेवक व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य तसेच समस्त गावकरी मंडळी कोपर्डा। स्थळ छत्रपती शिवाजी महाराज विद्या व क्रीडा संकुल कोपर्डा, नवे तालुका भोकरदन, जिल्हा जालना। सर्व नामांकित मंडळी या ठिकाणी आमच्या विनंतीला मानून आगमनच आहेत। मी भाऊंना विनंती करतो की आपण आपल्या वाणीतून प्रशासनाला या शहराच्या ज्या काही समस्या असतील माननीय आयडो नागरिक मी सर्वप्रथम आपलं स्वागत करतो। गेल्या 10 महिन्यामध्ये या शहरामध्ये अस्थिरता आहे, पाण्याची टंचाई असल्यामुळं सर्वांना त्याचा उणीव भासू लागली। अनेक पाण्याच्या विषयावर आंदोलन झाली, उपोषण झाली, त्यानंतर विकास जाधव यांनी सुद्धा आंदोलन केलं, परंतु त्या एवढे आंदोलन होऊनही त्यामध्ये पाहिजे तसा परिणाम झाला नाही। मग हे सर्व झाल्यानंतर मी थोडा त्याचा अभ्यास केला आणि अभ्यास करून मग मी माहिती घेतली काय काय प्रॉब्लेम आहे। तर त्यामध्ये मला असं लक्षात आलं की हा एक वीज कंपनीचा एक प्रॉब्लेम आहे। वीज कंपनीनं खडकपूरमध्ये पाणी येणार आहे त्याचं कनेक्शन तोडलं, त्यामुळं आपल्या शहराला पाणी असून लाईन असून सर्व काही असून फक्त वीज कनेक्शन तोडल्यामुळे पाणी मिळू नाही लागलं। मग गेल्या 2 महिन्यापासून मी वीज कंपनीचे अधिकारी माननीय सरक साहेब, एसी साहेब, चीफ इंजिनियर खंदारे साहेब, त्यानंतर बॉम्बेचे चीफ इंजिनियर भागवत साहेब, संजय पाटील साहेब आणि चीफ कंपनीचे संचालक श्री भाटलीकर साहेब या सर्वांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्क साधून आणि गावाची वस्तुनिष्ठ परिस्थिती त्यांना मी समजून सांगितली आणि ही परिस्थिती त्यांनी लक्षात घेतली। आणि आज मी तुम्हाला अत्यंत आनंदाने सांगतो, शनिवारी मी जाहीर केलं होतं खडकपूर्णाचं पाणी भोकरदन शहराला पुढच्या आठवड्यात मिळणार। ही ऑर्डर आहे आपल्याकडं। हे जे आदेश आहे या आदेशामध्ये खडकपूर्णावर जे आपलं कनेक्शन तोडलेलं आहे त्या कनेक्शन जोडण्याचे आदेश माननीय कार्यकारी संचालक वीज कंपनी मुंबई यांनी काल पारित केले आणि त्याची कॉपी आज आपल्याला सीओ साहेबाला द्यायची आहे। आणि सीओ साहेबाला आणि त्यांच्या कर्मचाऱ्याला अशीच विनंती करायची आहे की हे जे आदेश खूप अवघड परिस्थितीत निघालेले आहे, तुम्ही समजून घ्या। असे आदेश आजच्या काळात आजच्या राजकीय परिस्थिती निघणं थोडं अवघड काम होतं, परंतु वीज कंपनीचे जे आमचे एसी साहेब आहेत अत्यंत चांगले ग्रस्त आहेत, त्यांनी खूप स्वतः याच्यात मदत केली आणि आदेश दिले की भोकरदन शहराला जे जाफराबाद तालुक्यात कुंभारझरील जे कनेक्शन तोडलेले आहे ते त्वरित जोडण्यात यावं असं हे मुंबई कार्यालयानं काल आदेश दिलेले आहे। माझी नगरपालिकेच्या सर्व कर्मचारी, सर्व स्टाफ आणि सीओ साहेब आणि आपले प्रशासक एसडीएम साहेब हे काही कारणामुळे दोघं आज इथं उपस्थित नाही आणि मी आपले जे ओएस आहे यांना अशी विनंती करतो की हे जे आदेश काल वीज मंडळानं काढलेले आहेत याची अंमलबजावणी करून या शहरातील लोकांना कमी वेळेत खडकपूर्णाचं पाणी कसं येईल ही कार्यवाही करण्याची जबाबदारी आता आपल्यावर आलेली आहे। आपण आता वीज मंडळाला ढकलू शकत नाही, कारण त्यांनी तुम्हाला आदेश देऊन टाकले वीज कनेक्शन जोडण्याची, बाकीची कारवाई करण्याची जबाबदारी नगर परिषद भोकरदनची आहे। माझी पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे
या कामामध्ये आपल्याला सर्वात जास्त सहकार्य मदत झाली अधीक्षक अभियंता सरक साहेब, जालना वीज कंपनी, यानंतर भागवत साहेब चीफ इंजिनियर बॉम्बे ऑफिस आणि भाटलीकर साहेब कार्यकारी संचालक वीज कंपनी, या सर्वांचं मी भोकरदन शहरवासियांतर्फे सर्व पक्षांतर्फे, याच्या पक्षाचा काही विषय नाहीये, ही आपली प्राथमिक गरज, ही पाणी आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. भाजपवाल्याला पाणी लागतं, काँग्रेसवाल्याला लागतं, पाण्याला कुठे जाते, पाण्याला कुठे जाते, पाणी सगळ्याला लागतं. त्यामुळं त्यांनी आम्हाला आमच्या गावाला ही जी मदत केली त्याबद्दल वीज मंडळाच्या जे अधिकारी आहेत त्या सर्वांचं मी शहरवासियांतर्फे आभार मानतो. आणि नगरपालिकेचे विद्यमान OS आणि पाणी पुरवठा इंजिनियर यांना अशी विनंती करतो की ही जी वीज मंडळाचे जे आदेश आहेत ते आपण आमच्याकडून स्वीकारावेत आणि येत्या 8 दिवसात खडकपूर्णाचं पाणी नळाद्वारे भोकरदन शहराला मिळत अशी कार्यवाही करावी.